आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. महापालिकेचा महाधुरळा उडू लागलेला आहे. आता 2 दिवसात या धुरळ्याला आणखी मोठं रूप येईल, कारण प्रत्यक्ष थेट प्रचाराला आता सुरुवात होईल. अनेक नेते येतील, नारळ फुटतील आणि एकूणच कोल्हापूर हे महापालिका निवडणूकमय होऊन जाईल. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेनेचे उमेदवार स्वरूप सुनील कदम यांचा परिचय. सुनील कदम महापौरपद, विरोधी पक्षनेतेपद, गटनेतेपद, स्थायी समितीचे चेअरमन, सगळी पदं महापालिकेत ज्यांनी भूषवली ते सुनील कदम. महापालिकेचा एक आवाज, बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. जवळजवळ 40 वर्षे कदम कुटुंबाचं या प्रभागावर वर्चस्व आहे. म्हणजे शिवाजीराव कदम, सुनील कदम, सत्यजित कदम या सगळ्यांनी आपल्या कामाच्या जोरावर, स्वभावाच्या जोरावर या परिसरात सातत्यानं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एक वेगळं वर्चस्व तयार केलेलं आहे. ते सुद्धा चांगुलपणातून. आणि म्हणजे सुनील कदम यांनी मोठ्या प्रमाणात कामं, जवळजवळ 5 वेळा ते नगरसेवक झाले आणि 25 वर्षात प्रचंड कामं त्यांनी केलेली आहेत. तुळजाभवानी मंदिर असू दे, हनुमान मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर त्यांनी बांधलेलं आहे. कदमवाडीत 30 वर्षापूर्वीच त्यांनी घरोघरी नळ ही योजना राबवली बोरच्या माध्यमातून. कोल्हापूरचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं 25 वर्षात त्यांचा आवाज महापालिकेच्या सभागृहात खुंबला. आणि त्यांच्याच कार्याचा, त्यांच्याच राजकारणाचा वारसा त्यांचे सुपुत्र स्वरूप कदम हे आता पुढे चालवत आहेत. स्वरूप कदम उच्च शिक्षित आहेत, मनमिळावू आहेत, अभियंता आहेत. त्यामुळं महापालिकेच्या सभागृहात गरज आहे ती उच्च शिक्षित उमेदवारांची, नगरसेवकांची. आणि स्वरूप कदम हे अभियंता आहेत. त्यामुळे काहीतरी व्हिजन घेऊन काम करण्यासाठी ते मैदानात उतरणार आहेत. कारण तरुण मंडळाची फौज त्यांच्यासोबत आहे, तरुणांची फौज सोबत आहे. आणि हाच विश्वास, म्हणजे विश्वासाचं नवं रूप, आपला स्वरूप हे स्लोगन घेऊन ते या मैदानात उतरले. एक चांगली प्रतिमा स्वरूप कदम यांची आहे. हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता आहे, सगळ्यांच्या मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे. कारण वडिलांनी जो काय समाजकार्याचा डोंगर या प्रभागात रचला त्याचा वारसा समर्थपणे स्वरूप कदम हेही गेल्या काही वर्षात जपत आहेत. चांगलं प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाशी जिव्हाळ्याशी संबंध त्यांचे आहे. नुसतं प्रभाग नाही तर प्रभागाच्या पलीकडे जाऊन काहीतरी काम करण्याची तळमळ आहे, धडपड आहे. त्यामुळं प्रभागात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. कदमवाडीचं भवितव्य आत्तापर्यंत अतिशय चांगलं होतं, कारण कदम बंधूंनी या कदमवाडीचा विकास केला आहे. आणि पुन्हा एकदा स्वरूप कदम हाच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, प्रश्न सोडवण्याची तळमळ त्यांच्यात आहे आणि युवा नेतृत्व आहे. खरं तर युवकांनी एखादी गोष्ट ठरवली की ती 100% पूर्तता होण्यापर्यंत शांत बसत नाहीत. आणि स्वरूप हा त्यातलाच एक. त्यानं ठरवलेला आहे या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा. आणि याच विकासासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ते मैदानात उतरत आहेत. सुनील कदम, सत्यजित कदम यांच्या बरोबरीनं हा विकास त्यांना करायचा आहे. कारण या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या निवडणुकीत उडी घेतलेली आहे. एकूणच काम करण्याची त्यांची इच्छा आहे. काम करून दाखवलेलं आहे. काही वर्षे ते काम करत आहेत. तरुण मंडळांच्या सोबत ते काम करत आहेत. युवकांची फौज त्यांच्या सोबत आहे. म्हणजे नम्रतेनं वागणारा, नम्रता असणारा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळं याच स्वभाव, काम करण्याची इच्छा आणि एक व्हिजन घेऊन त्या मैदानात त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रचाराचा नारळ आता फुटेल, प्रचार सुरू होईल. याच प्रभागात शिवसेनेचा झेंडा
फडकवण्याचं स्वप्न सुनील कदम यांचे सुपुत्र स्वरूप कदम यांनी पाहिलेलं आहे. पाहूया आता काय होतं ते. आपल्याला अशाच काही राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.